नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे आणि आस्ताची बाही पण मी कट करून घेतलेली आहे. तर बघा, ही बाहीची उंची आहे 10 इंचाची. तर बघा, आपल्याला 10 इंचाची बाही घ्यायची आहे या पद्धतीने आणि गोलाईतलं दंड घ्यायचं आहे आपल्याला 9 इंच किंवा 9.5 इंच आणि 3ने आपल्याला डाऊन करायचं आहे या पद्धतीने आणि अर्धा ते पाऊण इंच आपल्याला गोल आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं 5.5 इंच दंड घेतलेला आहे आणि 1.5 इंच याच्यामध्ये मार्जिंगसाठी सोडलेलं आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्या 2 बाही कट करून घेतलेल्या आहे अस्तरच्या आणि इथं घेतलेला आहे मी कॅनव्हास 3 ते 2.5 इंच मी हे रुंदीनं घेतलेलं आहे आणि लांब हे आपल्या बाईचा पूर्ण दंड आहे तो घेतलेला आहे. तर बघा, हे 2 घेतलेले आहे मी कॅनव्हास तर बाईच्या पूर्ण मापाचं. तर बघा, या पद्धतीने आता याच्यावर मी मार्किंग पहिलीच करून घेतलेली आहे अर्धा इंचाची, पण मी तुम्हाला परत रिटर्न दाखवत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा, या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती पण परत आपल्याला अर्धा इंचाची परत मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे 2 आपल्याला अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, स्केलने आपल्याला याच्यावरती लाईन मारून घ्यायची आहे इथून तिथून आपल्याला पूर्ण. तर बघा, व्यवस्थित अर्धा इंचावरती आपल्याला उभी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, ह्या चॅनलवरती मी खूप सुंदर अशी बाही डिझाईन टाकलेली आहे आणि पॅच ब्लाऊज डिझाईन टाकलेले आहे, लेस डिझाईन पण टाकलेलं आहे, बोट नेक कटिंग पण टाकलेली आहे. त्या पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीने टाकलेले आहे. तर बघा, परत आता वरची जी अर्धा इंचाची मार्किंग आहे त्याच्यावरती पण आपल्याला लाईन मारून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, 2-2 अर्धा इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे आणि लाईन पण मारून घेतलेली आहे व्यवस्थित. तर बघा, त्याच्यानंतर आता दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच सोडून द्यायचं आहे. म्हणजे जे आपलं दबल्या जाणार आहे बाईच्या मापाने, त्याच्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित 1.5 इंच सोडून द्यायचं आहे दोन्ही साईडने. म्हणजे हे मार्जिंगचं माप आहे 1.5 इंच. तर बघा, व्यवस्थित 1.5 इंच दोन्ही साईडने घेतलेलं आहे. तर बघा, मी इथे छोटी बॉटल घेतलेली आहे. तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी मोठी पण बॉटल घेऊ शकता. तर बघा, याने आपल्याला अर्धा आकार देऊन घ्यायचा आहे बाटलीच्या मापाचा. तर बघा, या पद्धतीने अर्धा आपल्याला गोल व्यवस्थित काढून घ्यायचा आहे दोन्ही साईडने. तर बघा, या पद्धतीने आपल्याला अर्धा आकार इकडून ठेवून घ्यायचा आहे, अर्धा आकार इकडून ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या अर्ध्या आकारला आपल्याला असं टिकून आपल्याला अर्धा आकार परत काढून घ्यायचा आहे. तर बघा, असं आपल्याला अर्धा गोल पूर्ण याच्यावरती काढून घ्यायचा आहे. अर्धा गोल जे खालचा अर्धा इंच आहे ते सोडून वरच्या अर्धा इंचावरती आपल्याला असे अर्धा गोल काढून घ्यायचे आहे. तर बघा, व्यवस्थित अर्धा गोल काढून घेतलेले आहे. तर बघा, आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला असं गोल आकार व्यवस्थित आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित दमाने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे इकडे तिकडं कट वगैरे गेला नाही पाहिजे. तर बघा, व्यवस्थित असे आपल्याला गोल आकारचे आपल्याला हे आकार असे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, व्यवस्थित आता हे कट करून घेऊया आपण आता हे आणि तर बघा, कट करून घेतलेले आहे आणि इथं आपला थोडासा कट राहिला होता करायचा, तर तो पण कट आपण हा करून घेऊया. तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर आता वरतून आपल्याला 1 इंचाची मार्किंग सोडायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला दोन्हीकडच्या 2 बाईवरती हे कॅनव्हास ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, आधीच दोन्ही बाई इकडचं दोन्ही करून घ्यायचं म्हणजे दोन्हीकडच्या 2 होतील. नाही तर नाही केल्या तर एकाच बाजूच्या होऊ शकते. तर बघा, आपल्याला खालून अर्धा इंच असं सोडून द्यायचं आहे आणि अर्धा इंचाच्या असे वरती आपल्याला हे कॅनव्हास ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि दोन्हीकडच्या 2 अस्तरवरती पण ठेवून घ्यायचे आहे. तर बघा, आता आपण याला कॅनव्हासला प्रेस पण करून घेऊ शकता. तर बघा, या प्रेस केल्याच्या नंतर आता हे व्यवस्थित आपलं कॅनव्हास चिटाकलं जातं. तर बघा, आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे दमाने गोल आकार येईन असा. तर एकदम व्यवस्थित आपल्याला दमाने टीप मारीत चालायचं आहे. थोडंसं सरळ यायचं आहे आणि आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर एकदम छोटा आकार आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला दमाने याचा आकार देत चालायचा आहे. कारण एवढ्या गोल आकार छोट्या आकारला द्यायला एकदम जड जाते हे असे आकार द्यायला. त्याच्यामुळं आपल्याला एकदम व्यवस्थित दमाने याला आकार देत चालायचं आहे. म्हणजे टीप मारीत चालायचं आहे व्यवस्थित दमाने. तर बघा, याच्यावरती आता आपण व्यवस्थित दमाने टीप मारून घेऊया. तर बघा, याच्यावरती मी बोटनेक डिझाईन पण टाकलेलं आहे, बोटनेक कटिंग पण टाकलेलं आहे, फोर टक्स कटिंग पण टाकलेलं आहे,
आणि वन टक्स पण टाकलेले आहे, त्या पण तुम्ही नक्की बघा. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी टाकलेलं आहे. आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड म्हणजे ते आपल्याला सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि मग अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि मग कॅनव्हास ठेवून घ्यायचं आहे आणि मग हे आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे याला विदाऊट कपडा जोडायची काही गरज नाही आहे. तर बघा एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे मी. तर बघा व्यवस्थित आता थोडं थोडं असं कापड ठेवून आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे, कारण याच्यावरती आपल्याला छोटे छोटे कट पण मारायचे आहे. तर बघा व्यवस्थित असे गोल आकारात थोडं थोडं कापड ठेवून आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित कट मारून घेतलेलं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे आपल्याला आता कट मारून घेऊया. कट मारल्याने व्यवस्थित हे कापड पलटल्या जातं त्याच्यामुळं. तर बघा व्यवस्थित छोटे छोटे कट मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित असे गोल आकार जे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये असं बोट घालून आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पेनाच्या टोकाने पण हे वरती काढू शकता. तर बघा व्यवस्थित आता आपण हे काढून घेऊया. तर बघा व्यवस्थित काढून घेतल्याच्या नंतर पेनाने पण व्यवस्थित टोकं काढून घेऊया. तर बघा व्यवस्थित टोकं काढून घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यावरती इस्त्री किंवा प्रेस पण करून घेऊ शकता. तर बघा आता आपण याला प्रेस करून घेऊया. तर बघा प्रेस केल्याच्या नंतर एकदम सुंदर असं एकदम भारी फिनिशिंग वगैरे आलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर बघा आता हे तिन्ही कोपरे आपण आता याच्यावरती टिप मारून घेऊया, म्हणजे हे पॅक होऊन जाईल. तर बघा याच्यावरती व्यवस्थित आपण टिप मारून घेऊया. तर बघा प्रेस केल्याच्या नंतर एकदम फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे. तर बघा उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपण हे कट करून घेऊया अस्तर लेवल. तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर तर बघा आपली बाई एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे. तर बघा आपण टोकावर टोक असे गोल ठेवून घेऊया आणि उरलेलं थोडं जे कापड आहे ते कट करून घेऊया. आणि बाई जोडताना कधी पण हे कापड उरल्याच्या नंतर आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. तर बघा आपली सुंदर अशी बाई तयार झालेली आहे, एकदम सोपी मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आपण दुसरी पण अशीच तयार करून घेऊया. तर बघा दुसरी तयार करून घेतल्याच्या नंतर आपण ब्लाऊज पण रेडी करून घेऊया. मध्यातून ही बाई जोडून घ्यायची आहे. तर बघा हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे, एकदम सुंदर असं. तर बघा मी याची शिलाई 450 किंवा 500 रुपये घेणार आहे. याची पण डिझाईन मी पाठीमागची डिझाईन पण अपलोड केलेली आहे, लेस ब्लाऊज डिझाईन. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.